नमस्कार, जय शिवराय मित्रांनो. माझं नाव प्रतीक सुधीर चव्हाण. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या स्वराज्याचे प्रशासकीय विभाग कसे होते. म्हणजे आत्ता महाराष्ट्राचे जसे प्रशासकीय विभाग आहेत, जसे की कोकण विभाग, पुणे विभाग, औरंगाबाद विभाग, त्याचबरोबर अमरावती विभाग, नागपूर विभाग आणि नाशिक विभाग, हे जसे प्रशासकीय विभाग आपल्या महाराष्ट्राचे आहेत, तसाच आपल्या स्वराज्याचे सुद्धा 3 महत्त्वाचे प्रशासकीय विभाग होते आणि त्यांचे प्रशासकीय प्रमुख म्हणजे आजच्या भाषेत आपण त्यांना कलेक्टर म्हणू असे अधिकारीसुद्धा तिथे होते. तर त्यातला पहिला विभाग होता उत्तर विभाग. त्यामध्ये कल्याण भिवंडीपासून सालेरीपर्यंतचं कोकण व घाटावरचा प्रदेश, तसंच लोहगड, जुन्नर व बारामावळ हा सर्व प्रदेश यायचा आणि त्याची जबाबदारी होती मोरोपंत पिंगळे यांच्यावरती. त्याचनंतर येतो भाग तो होता तळ कोकण किंवा तळघाट. यामध्ये चौल ते दाभोळ, राजापूर, कुडाळ, बांदा, फोंडा आणि कोप्पळ हा विभाग येत होता आणि त्याची जबाबदारी होती अण्णाजी पंत दत्तो यांच्यावरती. आणि शेवटचा विभाग म्हणजे देश विभाग. देश विभागामध्ये वाईपासून ते तुंगभद्रा पावेतोचा संपूर्ण प्रदेश, तसंच कर्नाटकातला जो प्रदेश होता, कर्नाटकातला काहीचा प्रदेश होता, त्याची जबाबदारी होती दत्तोजी पंत वाकनीस यांच्यावरती. तर अशा प्रकारे हे आपले जे विभाग होते यांचं प्रशासन ह्या विभागानुसार चालायचं आणि त्यांचे जे प्रमुख अधिकारी होते हे त्या विभागाचे आत्ताच्या भाषेतले कलेक्टर होते. म्हणजे विचार करा, महाराजांची जी दूरदृष्टी होती ती कुठपर्यंत होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा.